नमस्कार, मी डॉक्टर हरीश ठाकरे. मी क्रॉप ॲग्रोनॉमिस्ट आहे महाजन ॲग्रीटेकमध्ये R&D डिपार्टमेंटमध्ये न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये. आज आपण इथं खंडाळा या विलेजमध्ये आलं, नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये. इथे आपण आता क्रॉपटेक 3 ॲप्लिकेशन दिले होते, क्रॉपटेक 821 महादनच्या. तर इथे आपण नंबर ऑफ बॉल्स मोजले आहेत. तर इथे नंबर ऑफ बॉल्स हे 85 प्लॅन्ट 85 आहे. बॉल साईज पण बघू शकता, ही बॉल साईज पण जास्त आहे. नंतर बॉल बस्टिंग पण झालेलं आहे, बॉल बस्टिंग छान झालेलं आहे इथे. आणि जे बॉल्स आहेत ते जवळजवळ आहेत. इंटरनोट डिस्टन्स पण तुम्ही बघू शकता, हे पण जवळजवळ आहेत. त्यामुळे नंबर ऑफ सिम्पोडियल्स वाढल्या आणि नंबर ऑफ सिम्पोडियल पण जास्त आहेत इथे ॲज कम्पेअर टू मोनोपोडिया फार कमी आहेत. पण फॉरवर्ड प्रॅक्टिसमध्ये इथे आपण 3 स्प्लिटमध्ये जे पारंपरिक खत आहेत 10-26-26, 20-20-0-13, 15-15 आणि DAP हे खतं दिले होते 3 स्प्लिटमध्ये. तर इथे आपण नंबर ऑफ बॉल्स बघू शकता, 44 नंबर ऑफ बॉल्स पर प्लॅन्ट्स आहेत इथे. नंतर बॉलाची साईज ही क्रॉप 821 पेक्षा कमी आहे. नंतर इंटरडोट डिस्टन्स एक जास्त आहे, त्याच्यामुळे सिम्पोडियल ब्रांचेस या कमी आहेत. नंतर जे बॉल आहेत एका ब्रांचवर हे कमी आहेत, बॉलचं वेट पण कमी आहे आणि बॉल बस्टिंग इथे थोडं जास्त झालं आहे. आपण आता इथे फार्मर प्रॅक्टिसमध्ये आहे, जिथे आपण 3 ॲप्लिकेशन्स दिले होते. जे पारंपरिक खतं आहेत त्याचे 3 ॲप्लिकेशन्स केले होते, CAP 20-20-0-13, 10-26-26 आणि 15-15. तर इथं आपल्याला जे रिझल्ट सापडले त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पोडियल ब्रांचेस 20 आहेत. नंतर तुम्ही ॲक्टिव्ह न्यूज आहेत ते 101 आहेत. लीफ एरिया 3.4 आहे. देन फुल स्क्वेअर आणि फ्लावर्स जे आहेत ते 16 आहेत. आणि जे बॉल्स आहेत, नंबर ऑफ बॉल्स पर प्लांट हे 35 आहेत. आणि बॉल वेट हे 5.8 आहे. आणि याच्यावर एक्सपेक्टेड यील्ड जे आहे 12.2 आहे. आता आपण क्रॉपटेक जिथे आपण 3 ॲप्लिकेशन दिलं आहे, 8-21-21 तिथे बघूया. या प्लॉटमध्ये आपण क्रॉपटेक 8-21-21चे 3 ॲप्लिकेशन दिले आहेत प्लॉट अँड प्लॉट्समध्ये 4 बॅग्सचे. तर इथे आपण जे ऑब्झर्व केले आहेत त्याच्यामध्ये जे सिम्पोडियल ब्रांचेस आहेत ते 23 आहेत. नंबर ऑफ ॲक्टिव्ह हे 120 आहेत. लीफ एरिया जो आहे तो 4.5 आहे. स्क्वेअर आणि फ्लावर्स हे 24 आहेत. नंबर ऑफ बॉल्स पर प्लांट हे 42 आहेत. आणि देन बॉल वेट हे 6.1 आहे. आणि इथे एक्सपेक्टेड यील्ड जे आहे 14.2 आहे. इथे जर आपण कंपॅरिझन केलं फार्मर प्रॅक्टिस 3 ॲप्लिकेशन आणि क्रॉपटेक 8-21-3 ॲप्लिकेशनचा, तर आपलं जे एक्सपेक्टेड यील्ड आहे तिथे फार्मर प्रॅक्टिसमध्ये 12.2 क्विंटल पर एकरचा आहे आणि इथे 14.2 आहे. म्हणजे 3 क्विंटल आपल्याला एक्सपेक्टेड यील्ड इथे जास्त आहे. इथे बघू शकता तुम्ही, हा प्लॉट सध्या येलो झालेला आहे. डिसीजचं इन्फेक्शन जास्त आहे, म्हणजे रेजिस्टन्स पॉवर इथे कमी झालेली आहे. तेच आपण 8-21-21च्या प्लॉटमध्ये बघू शकता. स्क्वेअर्स, फ्लावर्स, ग्रीनरी, प्लांट हाईट हे जास्त आहे. नंबर ऑफ सिम्पोडिया जास्त आहेत. इन्फेक्शन फार कमी आहे. आणि स्क्वेअर आणखी डेव्हलप होत आहेत. बॉल्स पण डेव्हलप होत आहेत. बॉलचं वेट वाढण्याचे फार चान्सेस आहेत. लीफ एरिया पण तुम्ही बघू शकता, लीफ एरिया पण जास्त आहे. थँक्यू.